हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आई विराज, त्याला सांग की त्याची आई त्याच्यासाठी कायमची मरून गेलीये. आत्या तू असं का करतेस, यात तुझी काही चूक नाहीये. गंगा तू तरी मला माफ कर. मला हे माहित आहे की मी जे काही केलं त्याच्यासाठी माफी नाहीये, पण मला एकदा तरी सुधारण्याची संधी दे. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला इतक्या सहज की कुठल्या दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब मिळेल? नाही, अजिबात नाही. मला माफ कर आई, मी वाहत गेलो होतो आई. पण मी तुला वचन देतो की यापुढे अशा चुका कधीच नाही होणार आई, ज्यामुळे तुला दुःख पोचेल. शैलू, तू तू कवा बी काही गोष्ट मागितलीस ती मी दिली. कधी बी तुला नकार नाही दिला, कारण मलाही नको होतं की तू माझ्या प्रेमामुळे वाया जावास. आणि जगाने तुझ्याकडे बोट दाखवावं आणि म्हणावं की बघा, हा बिन बापाचा पोरगा चाललाय म्हणून. शैलू, माझ्याकडून कसली चुकी झाली रे, कसली चुकी झाली. आता भगवंताने मला कुठे आणून सोडले, जिथं जग नाही. मी स्वतःकडे बोट दाखवतीये आणि स्वतःला अपराधी मानतीये. बस कर आई, बस कर. पुढे काहीच बोलू नको आई. लय त्रास होतोय ना, असं वाटतंय की काळजाचं तुकडं तुकडं झालेत. पण ऐक बाळा, एका बाईच्या आयुष्यावर का उठलास तू? का तिचा आदर करू नाही शकलास? का बेटा, का तू आपल्या बायकोचा आपल्या फायद्यासाठी वापर केलास? का एक डाव बी विचार नाही केलास की तिलाही एक मन आहे, तिचा पण स्वाभिमान आहे, तिची स्वतःची अब्रू आहे? का नाही विचार केलास? का नाही विचार केलास? आणि तुला कशी मी माफ करू? शैलू, आज तू आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या बायकोला ऐकू शकतोस, मग उद्या आपल्या आईचा सौदा पण करू शकशील ना. नाही आई. शैलू, अजून मी या शरीरात एवढी ताकद आहे की लोकांच्या घरात जाऊन धुनी भांडी करू शकल. आणि जर मला एखादं काम मिळालं आणि त्यातनं थोडं पैसे मिळालं तर ते मी तूच ठेवून घे. नाही, नको आई, असं नको आई, असं नको बोलू आई, नाहीतर मी जाऊन जीव देईन. आई 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 मला एकच संधी दे आई. मी तुला वचन देतो आई की मी तुझ्या डोळ्यात एक अश्रू येऊ देणार नाही. आणि मी जर पुन्हा चुकी केली तर आई, तू तुझ्या हाताने माझा गळा दाबून टाक. आई, मला एक संधी दे आई, एक संधी. माझी माफी मागून काय करणार आहेस? अरे गुन्हेगार तर तू
गंगाचा आहेस, तिची माफी माग जा. आई, गंगाने मला माफ केलं. ती ती मला एक संधी अजून देते. फक्त फक्त तू एकदा मला माफ कर आई. मी 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 पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करीन आणि आणि तुम्हा दोघींनाही मी सुखी ठेवीन. शैलू, गंगाच्या सुखातच माझं सुख आहे. जर ती तुला माफ करू शकते तर माझी काय बी हरकत नाही बघ. तिच्या सुखात मी सुखी आहे. असं नाही आई. एकदा एकदा तू आपल्या तोंडाने सांग की तू मला माफ केलंस. मी तुला माफ केलंय शैलू, पण ही माफी गंगाचं आयुष्य सावरण्यासाठी आहे. तिला आनंद देण्यासाठी आहे आणि तिच्याकडून मला कसली बी तक्रारी येता कामा नये. हो आई, मी गंगाला तक्रारीची संधी देणार नाही. मी सगळं काही ठीक करेन. सगळं काही. अपूर्व, तुम्ही तयार झालात? हो तृष्णा. बरं ऐक ना, आज ऑफिसमध्ये खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मी बाहेरच जेवेन. तू आज डबा नको देऊस, ठीक आहे? बरं. घे आरती घे. तृष्णा, ती तुझी मावशी आली आहे ना? हो. पण तू जाऊन त्यांना भेटून का नाही येत आज? हो, मी आज त्यांना भेटायला जाईन. ठीक आहे, मग तुला येते वेळी मी पिकअप करेन. ठीक आहे अपूर्व, मी आईला फोन करून विचारून घेते की मावशी घरी आहे की नाही. ओके. अपूर्व, सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, मिश्रा, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरामध्ये पाऊल ठेवण्याची? हे कोण आहेत अपूर्व? आई, हाच तो मिश्रा आहे ज्याने बिंदिया सोबत हात मिळवणी करून टेंडर मिळवलं होतं. एकदा माझं बोलणं ऐकून घ्या, मग तुम्हाला हवं ते बोला.
मला तुझं काही ऐकायचं नाहीये मिश्रा. माझ्या घरातून निघून जा. मी सांगतो निघून जा माझ्या घरातून. तुझा राग योग्य आहे अपूर्वा. मी खूप मोठी चूक केलीये. मी कामच असं केलंय. थोड्या पैशांना भुलून मी खूप मोठा अपराध केलाय अपूर्वा. हे बघ, हे माझं कुटुंब आहे. यांच्याशिवाय माझे वृद्ध आई वडील आणि माझ्या लहान भावंडांची ही जबाबदारी माझ्यावरच आहे. खूप वेळा पैशांची चणचण भासायची, पण मी इतक्या वर्षात कधीच बेईमानी करायचा विचार नाही केला. त्या दिवशी जेव्हा बिंदियासमोर तू मला ओरडलास तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मला वाटलं की मी ही नोकरी सोडावी, पण माझ्या कुटुंबाकडे बघून मी शांत राहिलो. हे बघ मिश्रा, मला तुझ्या फालतू गोष्टींमध्ये काहीच रस नाहीये. एकदा माझं बोलणं पूर्ण ऐकून घे अपूर्व. मी हे सगळं विसरून पुन्हा इमाने इतबारे काम करत होतो. पण जेव्हा तुझं आणि बिंदियाचं भांडण झालं तेव्हा बिंदियाने तुझा सूड घेण्यासाठी खूप मोठा डाव रचला. तिने मला जुन्या अपमानाची आठवण करून देऊन आगीत तेल ओतलं. तिने मला सांगितलं की जेव्हा संधी मिळते तेव्हा अपूर्वा तुमचा अपमान करतो, आणि मला ती हेही म्हणाली की माझी इमानदारी आणि मेहनतीच्या प्रमाणात तू मला पगार खूप कमी देतोस. बिंदियाने मला हेही सांगितलं की जर मी तिला मदत केली तर जो पगार मला मिळतो त्याच्या दुप्पट पैसे ती मला देईल. म्हणूनच मी तिच्या बोलण्याला भुललो. मी विचार केला, मी जर तिला मदत केली तर माझा सूडही घेऊ शकेन आणि मला थोडे पैसेही जास्त मिळतील. पैशांच्या लोभातून माझ्याकडून खूप मोठी चूक झाली अपूर्व, खूप मोठी चूक झाली. मिश्रा, तू आज चुकी केली आहेस आणि त्या चुकीचं तुला फळही मिळालंय. हिशोब बरोबर. इतका कठोर नको बनूस. मी इतकी वर्ष निष्ठेने काम केलंय या कंपनीत. माझ्याकडे नाही तर कमीत कमी माझ्या बायको मुलांकडे बघ. अपूर्व, प्लीज, मला ही नोकरी नाही मिळाली तर माझं कुटुंब उपाशी मरेल. यांना माफ करा. एक मिनिट ताई, तुम्ही हे काय करतात? तुमच्या पाया पडण्याने मी काय बदलणार नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. आई, यांना माफ करा. यांच्याकडून खूप मोठी चूक झाली. जर यांची नोकरी गेली तर आम्ही कुठे जायचं? माझी मुलं शाळेत कशी काय जाऊ शकतील? मी तुमची माफी मागते, हात जोडून. उठा ताई.
अपूर्व मिश्राजींना माफ करेल. माफ करणं हा माणसाचा खूप मोठा गुण असतो आणि यांना आपल्या कर्माचा पश्चाताप असेल तर यांना नक्कीच माफी मिळायला हवी. अपूर्व, आपण मिश्राजींना अजून एक संधी द्यायला हवी. तुमचे खूप खूप आभार ताई. तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. एक मिनिट आई, हे तू काय बोलतेस? अपूर्व, असं असू शकतं की मिश्राजी जे सांगतात ते खरंय. ते इतकी वर्ष कंपनी बरोबर निष्ठावान राहिले, मग ते असं का करतील? या सगळ्या प्रकरणाच्या मागे काहीतरी कारण असेल आणि ते कारण आहे बिंदिया. अपूर्व, आई एकदम बरोबर बोलतायत. बिंदियानेच मिश्राजींना भडकवलं असणार, नाहीतर एक कुटुंब असलेला माणूस आपल्या नोकरीची जोखीम का पत्करेल? आणि मला खात्री आहे, जेव्हा बिंदियासारखी मुलगी तुमच्यासारख्या माणसाचा ताबा मिळवू शकते, तर मग ती कोणालाही फसवू शकते. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. बिंदियाने माझ्या डोळ्यांवर लालसेची अशी पट्टी बांधली होती की मी काहीच नाही पाहू शकलो. पण अपूर्व, मी वचन देतो, यानंतर तुला अशी एकही संधी नाही देणार की तुला माझ्या संबंधी प्रश्न निर्माण व्हावा. मी तुझा आणि कंपनीचा कधीच विश्वासघात नाही करणार. मी तुझ्यावर कसा विश्वास होऊ मिश्रा की यापुढे तू बिंदियाची साथ नाही देणार म्हणून? मी माझ्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, मी तुम्हाला तक्रारीची एकही संधी नाही देणार. फक्त तुम्ही मला नोकरीवर ठेवून घ्या, प्लीज. ठीक आहे, मी तुम्हाला अजून एक संधी देतोय. आजच्या नंतर मला तक्रारीचा एकही सूर नकोय. हो सर. आता मी निघतोय. मिश्रा जी, उद्यापासून वेळेवर ऑफिसमध्ये या. हो सर. तुमचे खूप खूप आभार. तुमच्यामुळेच मला माझी नोकरी परत मिळाली, नाहीतर माझ्या कुटुंबाची उपासमार झाली असती. मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार. यात उपकारासारखं काय आहे? तुमच्याकडून चूक झाली आणि तुम्ही मान्य केली, गोष्ट संपली. बरं, आम्ही आता निघतो. नमस्कार. सुकन्या आमच्या कन्या. माझा तर विश्वासच बसत नाहीये की गंगाच्या सासूने आपल्या मुलाची चूक मान्य केली आहे आणि आपल्या सुनेवर अगदी पूर्ण विश्वास ठेवलाय. हो पार्वती, त्यांनी जेव्हा शैलूचं सत्य ऐकलं तेव्हा त्यांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं की शैलू त्यांचा मुलगाच नाहीये, फक्त गंगाच त्यांची मुलगी आहे आजपासून, आणि आता त्या गंगा सोबतच राहतील. शैलू सोबत असंच व्हायला हवं होतं ताई. त्याने आपल्या मुलीच्या आबरूशी खेळण्याचा प्रयत्न केला. हो पार्वती, शैलूने तर गंगाची माफी सुद्धा मागितली आणि त्याने अजून एक संधी देखील मागितली. चल, माफी माग तिची. आता हे पण तुला मीच सांगू का?
की तुला काय करायचंय ते. गंगा मला माफ कर ग, मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलोय. तू मला अख्ख्या दुनियेच्या नजरेत पाडू शकतेस, पण माझ्या आईच्या नजरेत नाही. कारण तिला चांगल्या प्रकारे माहितीये की आकांक्षा वहिनींना मी पसंत नाहीये, आणि म्हणूनच मी आईशी बोलणार आहे. मामा मामा मामा, तू तरी माझं बोलणं ऐक ना. आजी आजी आजी, तू तरी माझं बोलणं ऐक. आता तुझं बोलणं कुणी बी ऐकायचं नाही, आणि ऐकायला आता उरलंच काय ना. शी, पण आई, माझा पोरगा असून मी इतकं नीच काम करताना तुला लाज नाही वाटली जरा बी? मला तर आधीच समजलेलं रे, जेव्हा राज या घरात आला आणि तुझं खरं रूप समोर आलं. खरं सांगायचं तर मला पण असं वाटत होतं की त्याला एक संधी द्यायलाच हवी, आणि कदाचित गंगाने माझ्या मनातलं ओळखलं आणि तिने आपल्या सासूला सांगून शैलेशला अजून एक संधी देण्यासाठी सांगितलं. आधी तर त्या नाहीच म्हणत होत्या, पण नंतर गंगासाठी त्यांनी होकार दिला. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या